नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आता वाजलेले आहेत 5:30 पावणे 6 वाजत आलेले असतील। तरी ऊन वगैरे आहे बाहेर, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि दिवस मोठा होत चाललाय, म्हणून खूप असं म्हणजे ऊन वगैरे राहतं 5:30-6 वाजता पण। आणि इथं मी म्हणजे दुपारी जे आपण बेडरूममध्ये वगैरे आपल्या याच्यात राहतो, मग उठल्यानंतर थोडं फ्रेश होते, हातपाय वगैरे धुते, मग बरं वाटतं, मस्त फ्रेश वाटतं। आपल्याला म्हणजे नवीन कामाची सुरुवात करायला छानपैकी असं फ्रेश होतं माणूस। तर इथं हातपाय वगैरे सगळे धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि आता संध्याकाळचा सर्वप्रथम मी करणार आहे चहा। संध्याकाळी सगळ्यात म्हणजे आपण कामाला लागलो तर सगळ्यात आधी आपला चहाच असतो, म्हणून इथं मी चहा करून घेत आहे। दूध आहे जे त्याच्यात साय आहे ते काढायला मी तो मोठा झारा आणलेला आहे। तूप काढत असते मी, कारण कसं बाळाला जर काही केलं ना तर त्याला मस्त आपलं घरी बनवलेलं तूप मी टाकत असते त्याच्या खाण्यात। म्हणजे काही पण पेज वगैरे बनवली तर मी त्याच्यात टाकत असते, म्हणून मी जेवढी साय निघेल तेवढी मी डब्यात घालून ठेवते बाळाला। आणि संध्याकाळचा चहा म्हणजे आता कसं चहा थोडासा बंद म्हणजे गोड असतो, म्हणून मग चाललंय माझं बंद करायचं, पण ती सवय लागलेली आहे, ती काही बंद होत नाही। आपण किती पण विचार केला बंद करायचा असा पण नाही होत, एकच वेळा असं नाही होत। म्हणजे कसं ती सवय लागलेली आहे आधीपासून, आणि गोड खाल्ल्या पिल्याने कसं जास्त आपलं वेट वाढत चालतं। मग म्हटलं चला जास्त वाढण्यापेक्षा आत्ताच थोडंसं मेंटेन केलेलं बरं। मी प्रयत्न करत आहे, पण तर बघू होतं का नाही ते। आणि चहा उकळेपर्यंत आहे ना थोडंसं म्हणजे आपलं पावडर वगैरे लावून घेतलं, आणि जे गंधक वगैरे असतं म्हणजे तो गंध आहे त्याचंच मी सिंदूर वगैरे लावून घेत असते। त्याच्याने मला आवडतं गंधकनं, म्हणजे गंधकाचा सिंदूर म्हणून लावायला मला आवडतं, म्हणून मी तसं लावत असते। त्याचंच एक टिकली असं ठेवून घेते मी। आणि इथे चहासुद्धा मस्त झालेला आहे, पूर्णपणे उकळून घेत आहे मी। त्याच्यात थोडं अद्रक टाकलेलं आहे, मला अद्रक आणि गवती चहा असतो ना तो टाकून चहा म्हणजे खूप खूप आवडतो। मी म्हणजे एकदम स्टोअर करून ठेवते, एकचदा आणायला सांगते पावशर वगैरे अद्रक वगैरे, आणि ते स्टोअर करून ठेवते आणि प्रत्येक वेळेस मला लागतंच। इथं मी थोडं बिस्किट घेतलेलं आहे, संध्याकाळी अशी नॉर्मल थोडीशी भूक लागलेली होती, चला म्हटलं मग बिस्किट खाऊया थोडंसं। बिस्किट वगैरे खाऊन मग पुढच्या कामाला मी लगेच लागली। मला बिस्किट वगैरे खाऊन झालं, चहा पिऊन झाला, आणि लगेच मी झाडू मारायला घेतलं, कारण कसं टाईम होत होता आणि 6-6:30च्या आत कसं झाडू मारलेला चांगला, की असं म्हणतात मग संध्याकाळचं परत झाडू मारू नये, आपली लक्ष्मी बाहेर काढतो आपण, असं होतं। म्हणून मग दिवस बुडायच्या आत मी पटापट सगळं इथून तिथून सगळं झाडू मारून घेतला। आणि झाडू मारल्यावर मग घरात फ्रेश वाटतं, नाहीतर मग आपण किती पण आवरलं आणि झाडू मारला नाही ना तर घरात असं दरिंद्रीच वाटते। आणि त्याच्यानंतर ना आता उन्हाळा पडत चाललेला आहे, जे झाडं लावलेले असतात आपण त्याच्यात पण म्हणजे पाणी आपण टाकलं तरी ते जिरत जातं आणि पाणी कमी पडतं, म्हणून मग 1-2 वेळेस दिवसात पाणी टाकते। आणि हे झाडं जे आहेत ना ते खूप असे खराब झालेत का बरं काय माहिती। आणले होते म्हणजे ते बरेच दिवस झाले, 1-2 वर्ष झाले असतील या झाडांना आणायला। हे कर्दळीचं आहे, हे तुळस मला बदलायचे आहे, कारण याच्यात पाणी टाकलं तर पूर्ण खाली येतं, मोठे ते कुंडी पण मोठी घ्यायची आहे आणि तुळस पण नवीन लावायची आहे, त्याच्यात पाणी टाकलं खाली येतं, म्हणून पाणी टाकायचं बंद केलं आहे। तर तुळस पण वाळली आहे, आणि हे सगळ्या झाडांना 1-1, 2-2 ग्लास पाणी टाकून देत आहे मी। जेव्हा हे मस्त हिरवे होतात ना तेव्हा खूप असे छान दिसतात। त्याच्यातले बाकीचे झाडं पण सगळे काढून टाकले, कारण ते कसं खूप खराब झालेले होते। आणि हे ह्या झाडांना काय म्हणतात काय माहिती, मला नाव नाही माहिती, पण खूप छान असे एकदम आणले होते तेव्हा छोटे छोटे होते, आता खूप मोठे झालेत। असं सगळ्या झाडांना पाणी वगैरे टाकून, आज एकादशी होती म्हणून म्हटलं चला थोडंसं हळदीचं लेपन करूया उंबरठ्याला। तर त्याच्यासाठी मी इथं एका वाटीत आहे ना 1 चम्मच म्हणजे हळद, ते आपण कसं जास्त घेतो मग ते उरून राहतं, म्हणून मग 1 चम्मच हळद घेतली आहे। आणि आपलं गाईचं गोमूत्र असतं ना ते थोडं 1 चम्मच घेतलं, आणि गंगाजल असतं ते 1 चम्मच घेतलेलं आहे, आणि आपलं रोज वॉटर ते 1 चम्मच घेतलेलं आहे। एवढं सगळं टाकून मी हे लेपन बनवत असते। हे आपलं पूजेचं सामान आपण जिथं घेतो ना तिथून घेऊन येते मी, गेले तर मग बरं पडतं आपल्याला असं लेपन करायचं असलं, अमावस्या वगैरे काही राहिली, सण वगैरे राहिला, आणि प्रत्येक गुरुवारी मी करत असते।
तेव्हा मग मला महिन्याभर लागत असतं. मग महिन्याला मी जर देवपूजेचं सामान घ्यायला गेली तर तेव्हा सगळं घेऊन येते मी. आणि मला धूप लावायची आहे तर दरवाजात म्हणजे उंबरट्यावर पूजा झाल्यानंतर ना तर इथं धूप पण घेऊन घेतलेली आहे लगेचच. मग कसं होतं, एकदा सामान घेतलेलं मग ते कसं मला बरं पडतं, नाही तर मग परत परत बसा उठा असं होऊन जातं. त्याच्यामुळे मग एकचदा मी सगळं सामान घेऊन बसते तिथल्या तिथं, रांगोळी वगैरे सगळं. आणि इथं मी उंबरट्याचं आता लेपन करून घेत आहे. ते जास्त म्हणजे पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. आपल्याला म्हणजे व्यवस्थित लावता आलं पाहिजे. असं आपण बेसनपोळी कसं करतो, पीठ करतो ना बेसनपोळी करायला, तसं पातळ करायचं. मग खूप व्यवस्थित असं लागतं. आणि उंबरट्याचं म्हणजे लेपन कसं चांगलं राहतं, जे असं वाईट विचार घेऊन येतात काही लोक आपल्या घरी किंवा असं नकारात्मक शक्ती असं असते ना, ते नेगेटिव्हिटी ती आपल्या घरात येत नाही. उंबरठं ओलांडून असं हळदीचं लेपन केलेलं चांगलं राहतं, म्हणून मी करत असते. आता तुम्ही बघू शकता पूर्ण असं अंधार अंधार झालेलं आहे. म्हणजे आत्ताच पडलं आहे किती 6, 6:30, पावणे 7 वाजले असतील आता. बाहेर अंधार पडायला लागला आहे, म्हणजे अंधार झालाच आहे. मी सगळे बाकीचे कामं आवरेपर्यंत अंधार झालेला होता. चला म्हटलं मग संध्याकाळचं मस्त लेपन वगैरे करूयात, छान वाटतं. संध्याकाळचं असं देवपूजा वगैरे केली मस्त, स्वामी महाराजांचे मंत्र वगैरे लावले घरात, असं एकदम पॉझिटिव्ह वाटते आणि खूप छान वाटतं. आता सासूबाई ड्युटीवर गेल्या आहेत, त्या 7 वाजता येतात. आणि मग तोपर्यंत म्हटलं चला आपण हे सगळे कामं उरकून घेऊन घेते. मग त्या आल्यावर मग परत चहा वगैरे करावा लागतो. आणि इथं माझ्याकडं आहे ना व्हाईट रांगोळी नव्हती, कारण ती संपली होती. आणि मी आत्ता बघितलं तर माझ्या आत्ता लक्षात आलं की माझ्याकडं नाही आहे म्हणून. तर मग ही लाल रांगोळी होती, ती पण मिक्स झाली. त्या डब्यात मी सगळ्या रांगोळ्या ठेवल्या होत्या आणि त्या डबा उचलताना ना माझ्याकडनं असा एक साईडला पडला, त्या सगळ्या रांगोळ्या मिक्स झाल्या. म्हटलं चला आता वेगळं करायला एवढा टाईम नाही आहे, आता मग भरपूर टाईम पण होईल सगळं करायला गेलं तर. मग लाल रांगोळीनेच आपलं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि मध्ये गाईचं पाऊल काढून घेतला. आणि तो धूप लावून देणार आहे मी उंबरट्यावर. धूप लावल्यानंतर खूप छान असं वातावरण निर्माण होतं. आणि मला खूप आवडतं बरं का धूप लावायला, का बरं काय माहिती, पण एवढं छान वाटतं ना घरामध्ये हे असं काही केलं तर, खूपच छान. म्हणून मी करत असते. मला जेव्हा टाईम भेटला ना मी हळदी लेपन आणि उंबरट्याची पूजा रोज पण केली ना तरी काही हरकत नाही, पण ते आपल्या टायमानुसार असतं, कोणाला टाईम भेटतो कोणाला नाही भेटत. आणि ज्याला जर रोज टाईम भेटत असला ना तर त्याने खरंच करा उंबरट्याची पूजा, खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी. इथं मी पूजा करून घेतलेली आहे, पाया वगैरे पडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ना मग देवपूजा पण लगेच करून घेत आहे. 7 वाजले होते. आणि असं म्हणतात की देवपूजा म्हणजे आपलं संध्याकाळचं दिवाबत्ती ते 7 वाजताच करावी, म्हणून मग मी जास्त काही लवकर करत नाही. संध्याकाळचं 7 वाजले का मग तेव्हा दिवा वगैरे लावत असते आणि मग धूप वगैरे लावत असते. आणि संध्याकाळचं हे आपलं स्वामी महाराजांचे मंत्र, तारक मंत्र असं मी लावून देते टी व्हीवर. खूप छान वाटतं, मस्त पॉझिटिव्ह वाटते. आणि बाळ पण मस्त बघत राहतं आणि त्याला पण चांगल्या सवय लागतात देवाचं काहीतरी ऐकायचं. जे तो लहानपणापासून बघल ना तेच तो करल, तोच ते सगळं आपलं बघून करल. म्हणून मी त्याला प्रयत्न करत असते की ह्या चांगल्या सवयी लागावं, म्हणून हे सगळं मी टी व्हीवर लावून देत असते. कार्टून वगैरे काही जास्त लावत नाही. आणि इथं मी लगेच पाया पडून घेते, धूप वगैरे लावून दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळी माझी बारीक सगळी कामं आवरले का मग माझं किचनकडे राहतं फक्त स्वयंपाकाचं काम. तर लगेच मी स्वयंपाकाला लागत असते, कारण कसं मग लवकर स्वयंपाक झाला तर तो मधला वेळ आहे ना तो आपल्याला निवांत बसून काहीतरी करता येतं. आणि टाईमपास करत बसलं का मग असंच आळशीवाने सगळा टाईम जातो. मग पटकन लगेच स्वयंपाकाला लागायचं आणि आपलं काम उरकून मस्त 1 तास आपल्याला मिळतो. मग त्याच्यात आपल्याला मोबाईलमध्ये किंवा बाळासोबत खेळता येतं, घरच्यांसोबत बसता येतं, टी व्ही वगैरे मस्त सगळ्यांसोबत बघता येतं, असं काहीतरी करता येतं मस्तपैकी. नाहीतर मग लेट वगैरे लागलं किंवा टाईमपास करत करत स्वयंपाक वगैरे केला तर मग आपला सगळा वेळ स्वयंपाकातच जातो. म्हणून मी लगेच स्वयंपाकाला लागते. आणि मी आत्ता 2 दिवसापूर्वी आहे ना एक सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ टाकलेला होता. तर एका ताईची अशी कमेंट होती, मी काय आहे ना की बाथरूम धुतलं आणि त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाकाला लागले.
म्हणजे बाथरूम धुतल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले नव्हते. त्याच्यामध्ये खूप म्हणजे बारीक काम होते ते केले किंवा हात वगैरे स्वच्छ केले डेटॉलने, ते मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही. फक्त तुम्हाला असं वाटलं की बाथरूम धुतल्यानं लगेच स्वयंपाकाला लागले. मलाच ते स्वतःला आवडत नाही असं बाथरूम वगैरे धुवून लगेच अशी कामं करायला. मी पहिलं बाथरूम वगैरे धुवून घेते, त्याच्यानंतर पूर्ण स्वच्छ करते हात वगैरे, तेव्हाच मी दुसरी कामं करते, नाहीतर करत नाही. तर त्यात त्याची कमेंट होती की छी, बाथरूम धुवून लगेच स्वयंपाकाला लागले आणि ते चहा वगैरे कसं काय करू वाटलं, कसं काय स्वयंपाक करू वाटला. बाबा मी तर असं म्हणजे बाथरूम धुतल्यानंतर आंघोळ करावा म्हणे, मग त्याच्यानंतर बाकीचे कामं करायचे, हे असं काय घाणेरडेपणा, असे कमेंट होते त्या द्यायचे. तर मला एवढंच सांगायचं आहे, अंघोळ वगैरे काय मी एवढं करत नाही बाथरूम धुतल्यानंतर, जे आहे ते खरंच सांगते. पण मी बाथरूम म्हणजे टॉयलेट धुतल्यानंतर मी आहे ना सगळे हातपाय स्वच्छ करते, ते खरं आहे. पण मी अंघोळ वगैरे काय करत नाही, एवढा वेळ पण राहत नाही, ते परवडणार पण नाही बाथरूम धुतल्यानंतर अंघोळ करायला, जे आहे ते सांगते. आणि मी काही लगेच टॉयलेट वगैरे साफ करून लगेच स्वयंपाकाला लागले नव्हते. डेटॉलने हात वगैरे धुतले, सगळं हे केलं. फक्त जे मध्ये जे काही होतं ना, म्हणजे काम वगैरे केलं किंवा हे केलं, ते मी व्हिडिओ केला नाही किंवा ते क्लिप लावल्या नाही. व्हिडिओ खूप मोठा होतो आणि एवढं शूट करायला पण जमत नाही, म्हणून जे मेन आहे ते शूट करत असते. मला त्याला एवढंच सांगायचं आहे की ते तसं काही मी केलेलं नव्हतं, ते तुम्हाला वाटलं, ते असं गलतफहमी होऊन गेली त्याच्यात. तर चला असो. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथं मी करून घेते स्वयंपाक, तर तुम्ही पण तुमच्या कामाला लागा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये.